लोक म्हणतात नातं टिकवण्यासाठी हिंमत लागते, पण माझ्या नजरेमध्ये मला असं वाटतं की नातं टिकवण्यासाठी समोरच्या नजरेमध्ये आपली किंमत लागते. बरोबर ना? हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. नवीन तर आजचा व्हिडिओ नवीन स्टार्ट झालेला आहे आणि सकाळी सकाळी मी इकडे पार्सल ओपन करण्यासाठी बसली आहे, कारण हे पार्सल आलं होतं एक दिवस अगोदर. तर दुसऱ्या दिवशी म्हटलं ब्लॉग पण सुरू करूयात आणि पार्सल पण ओपन करूयात. तर चला, इकडे पार्सल ओपन केलेलं आहे. ते काय आहे ते तुम्हाला नंतर सांगेल, पण इतकं काय मला आवडलं नाही. पाहिल्या माझा मूडच ऑफ झाला. पाणी पितोय, वेस पाडायचंय ना तुला? मम्मासाठी नाहीये का? दोघं पण पिणार आहात? मम्माला देणार नाही? दिलालो. नारळ पाणी छान असतं का चॉकलेट आईस्क्रीम छान असतं? नारळ पाणी. फ्रूट ज्यूस चांगलं असतं, असं घरी बनवलेलं किंवा बाहेरचं पण फ्रूट ज्यूस छान असतं. थम्सअप वगैरे छान असतं. थम्सअप वगैरे नाही ना? पाणी पितोय का जास्त तू आता? बहील उन्हाला हाय, पाणी प्यायचे असते. पाणी पिल्याने काय होते? तब्येत छान राहते, आजारी पडत नाही. अच्छा, गुड बॉय तुम्ही. आणि मी काढून देते तुम्हाला नारळ. चाकू पाहिजे याच्यासाठी, सुकून गेले तुझं तोंड पुढं. पकड असं, मी काढते. 1 मिनिट मी काढते. छान आहे का टेस्ट? गोड आहे ना जास्त? आतापर्यंत 1-2 वेळेस नारळ पाणी आणलं होतं, एकदम असं ना वेगळंच लागायला होतं ते पाणी. गोड पण नाही, असं म्हणजे टेस्टला वेगळंच होतं, एकदम साधं लागल्यासारखं. आणि यावेळेस असं गोड, असं गुळमट लागतं ना थोडंसं, तसं लागायला लागलंय. आणि असंच नारळ पाणी बघून आणावं लागतं. त्यामध्ये थोडासा खोबरा पण निघतो, म्हणजे लास्ट टाइम मी एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये. तर खूप टेस्टी आहे बरं का, गोड आहे पाणी. आता उन्हाळ्यात होतं ना रे, एक 15 दिवसापूर्वीच आणलं होतं, नव्हतं ते व्यवस्थित. वेगळंच लागायला होतं थोडंसंच, म्हणजे टेस्ट असे वेगळीच होती त्याची. ह्या वेळेस खूप छान आहे बरं का नारळ पाणी, टेस्टी. चला नारळ पाणी पिऊन घेऊयात आता. पुढे बघू आता काय होतं आणखी. करा व्हिडिओ कंटिन्यू. तर मग इकडे गरमागरम अशी खिचडी रेडी झालेली आहे. तर मी आज बनवलेली आहे राशनच्या तांदूळाची खिचडी. तुम्ही कशाची बनवता सांगा बरं. मला वेगवेगळ्या पद्धतीची खिचडी बनवता येते आणि आवडते सुद्धा खूप बरं का. तर राशनचे तांदूळ म्हटलं की थोडीशी चिकट खिचडी वगैरे पाहिजे, कांदा वगैरे जास्त पाहिजे आणि मला मिरची वगैरे त्यामध्ये जरा जास्त लागते. यामध्ये मी काय लसणाची पेस्ट वगैरे टाकलेली नाही आहे. लसण आणि अद्रकाची पेस्ट असेल तर मग मला या खिचडीमध्ये दुसरं काहीच लागत नाही. तर चला, आता मी इकडे तुम्हाला जास्त दाखवण्याचं कारण हेच आहे, कारण मला आवडते तशी बनलेली आहे, एकदम फेवरेट. तर आता मी घेते ताटामध्ये आणि मस्त असं जेवण करून घेते, कारण मला राहत नाही आहे खिचडी बघून. तर आज खिचडी तर खायची होती. पण माझ्याकडे ना सकाळी बघितलं तर कढीपत्ता होता ना, कोथिंबीरी होती. म्हटलं तरी ही इच्छा झाली ना, तर काही इच्छा स्वतःची इच्छा पूर्ण करायची. तर इकडे लसूण फरसाण घेतले, ते मला जास्त आवडतं. ते मी डीमार्टमधून आणलेलं होतं, पण आज फिनिश झालं, थोडंसं राहिलं होतं, त्याचा पण एंड होऊन गेला. तिकडे बघायला गेलं सकाळी कढीपत्ता कोथिंबीर दोन्ही नव्हतं. म्हणलं आता काय करावं, तरी म्हणलं ह्याच खिचडीला कढीपत्ता किंवा कोथिंबीरीची काहीच गरज नाही आहे. माझ्या आवडीने मला जसं आवडतं तसं बनवावं, त्याची काहीच गरज नाही आहे. तर बघा, इकडे मी अशी बनवलेली आहे, एकदम फेवरेट आणि एकदम टेस्टी अशी लागते बरं का. हे रेसिपी तुमच्यासोबत मी एकदा नक्की शेअर करेल. जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये कुठलीही जर तुम्ही रेसिपी वगैरे पाहिली आणि व्हिडिओज वगैरे पाहिला तर त्याची रेसिपी साठी मला फक्त एकदा कमेंट करत जा. मी ते रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेल. कसं होतं डेली ब्लॉगमध्ये वगैरे रेसिपी नाही दाखवता येत, पण कमेंट आली तर आम्ही थोडंसं उत्सुक. तर राज थांबला इकडे दरवाजा लावून. मी म्हटलं बाहेर हो जा, दरवाजा लाव म्हटलं, कारण त्याला जेवण करायला ये म्हटलं तर तो काही येत नव्हता. जेवण करायला तो इतकं सतवतो ना, खूप सारं सतवतो बरं का. मग त्याच्या आवडीचं जरी बनवलं तरी तसं असतं, अगोदर बोलतो मम्मा हे बनव ते बनव वगैरे म्हणून. मम्मा हे बनव ते बनव अगोदर बोलत असतो आणि नंतर मग नाही करायचं मला जेवण असं सांगत असतो.
तर जेवणासाठी सतत राज नखरे करतच असतो. तुमची मुलं करतात का सांगा बरं. कधी म्हणतो पराठा बनव तर कधी म्हणतो चपाती भाजी बनव. तर सगळं काही बनवून बघते पण याचं आवडतं काय मला काही कळतच नाही. आणि स्कूलमधले मॅडमसुद्धा आता खूप कंटाळून गेलेले आहेत त्याच्या जेवणासाठी. तर कसा थांबलाय बघा, तू तिथेच ऐकतोय सगळं आणि माझ्याकडे बघतो. असं सांगतो मम्मा मी जेवण नाही करत, हे कोणालाच नको सांगत जाऊ, कारण माझे फ्रेंड वगैरे व्हिडिओ बघत असतात आणि त्यांनाही वाईट वाटतं की मी जेवण नाही करत, कारण मी स्कूलमध्ये गुड बॉय आहे असं सगळ्यांना माहिती, तर मी बॅड आहे असं सांगू नको म्हणतो. खूप नखरे असतात त्याची. आता सगळी नखरे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि तुम्हाला दाखवणारच आहे. जेव्हा कधी तो जेवण नाही करत ना तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच. आणि कोणी विचारलं ना जेवण केलं का नाही केलं, तेव्हा म्हणतो माझी मम्मा माझ्या आवडीचं नाही बनवत. आता सकाळीच म्हणतो चपाती वगैरे बनव, भाजी बनव काहीतरी, ते बनवलं की मग दुपारी म्हणतो मम्मा हे नाही, हे बनवायला पाहिजे होतं. आणि कोणी विचारलं का नाही केलं की मग त्याचं कारण तोच सांगतो की मम्मीला मी हे बनव म्हटलं होतं, मम्मीला मी हे बनव म्हटलं होतं तर मम्मीनं ते बनवलं, असं मम्माचं नाव सांगत असतो. असं सांगतात का सांगा बरं तुमचे मुलं. रुसूबाई रुसू आहे. आता ह्या रुसूबाईच्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे बरं का. तुमच्या मुलाला पण दाखवा असं बॅड बॉय असतो का गुड बॉय असतो. तसं तर राज गुड बॉय आहे. हात वॉश करून आला, आता जेवण करायला बसतो माझं बाळ. तर बघा इकडे सगळं माझं मी फेवरेट जेवण घेतलेलं आहे. फेवरेट माझं लोणचं घेतलेलं आहे. फेवरेट अशी मस्त चिकट राशनच्या तांदळाची खिचडी आहे, मला ही खूप आवडते अशा पद्धतीने केलेली. आणि इकडे आहे हे फरसाण. आणि ताक म्हटलं तर माझं ऑल टाईम फेवरेटच आहे. मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज पडत नाही. उन्हाळ्यामध्ये मला दुपारच्या टायमिंगला किंवा डेमध्ये किंवा नाईटी मला कधीही द्या, पण दही आणि ताक जरा जास्त प्रमाणामध्ये आवडतं. आणि हेल्थसाठी ते चांगली पण गोष्टी असते. असं काही नाही आहे मी उन्हाळ्यामध्येच खाते, ऑल टाईम मला हिवाळा पावसाळा कधीही दिला दही ताक तर जरा जास्तच फेवरेट आहे आणि नेहमी मी ते खात पण असते. तर चला मग आता जेवण करून घेऊया तिकडे. चला मग इकडे 4 ते 5 वाजले होते. दिवस माझा कसा गेला ते मला काही कळलंच नाही, कारण मी घरी राहिल्यानंतर एका पाठोपाठ एक माझे असे कामं निघत असतात आणि परत मग काहीतरी काम घेऊन एकत्र बसत असते. स्वतःकडे म्हटलं तर त्या दिवशी मी काय बिलकुल लक्षच देत नाही बरं का. तर अशाच पद्धतीने आता मी इकडे काहीतरी काम करायला बसलेली आहे. आता तुम्ही म्हणाले ते काय मोदी काही रसम होत आहे काय, असं काही नाही आहे. इकडे आपल्याला आता दळण वगैरे करायचं म्हटलं सगळ्याच गोष्टी घेऊन बसायला पाहिजे. मग सगळ्याच गोष्टी घेऊन बसले. आता मी इथे करणार आहे दळण. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.